पुण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। पुण्यामधले अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। पुष्पांजली अर्पण करून त्याला मानवंदना दिली जाते। आपण पाहतोय या पुतळ्याच्या हातामध्ये बुधभूषण हा त्यांनी लिहिलेला एक कादंबरी आहे, संस्कृत भाषेतला हा ग्रंथ आहे आणि या पुतळ्याचं अनावरण होतोय। छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण होतोय। आपल्यासोबत वैभव सोनावणे जोडले गेलेत। वैभव, आपण पाहतोय पुण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आज होतंय। संभाजी महाराजांनी जी ग्रंथसंपदा तयार केली त्यात सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ जो समजला जातो तो बुधभूषणम आणि पुण्याच्या या संभाजी उद्यानामध्ये गेले जवळपास 2 वर्षभर या संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम जे आहे ते सुरू होतं आणि पहिल्यांदाच अशा प्रकारे साहित्यिक असलेल्या संभाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिमा जी आहे ती तयार करण्यात आली। तिचं आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। यानंतर मुख्यमंत्री हे कोनशिलेचं अनावरण करतील आणि यानंतर शिलेचं अनावरण करून आणखी पुढील लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री जे आहेत ते रवाना होणार आहेत। ठीक, नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपल्याला माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराज केवळ युद्ध कौशल्यात नाही तर साहित्य क्षेत्रात सुद्धा पारंगत होते। त्यांनी जवळपास 17 ग्रंथ लिहिलेत, संस्कृत भाषेत ग्रंथ लिहिलेत। एक सोडून 21, 19, 25 भाषा त्यांना येत होत्या आणि संस्कृत भाषेवर त्यांची पकड होती। बुधभूषण हा त्यांचा अत्यंत गाजलेला ग्रंथ आहे, संस्कृत भाषेतला हा ग्रंथ आहे आणि पहिल्यांदाच हातामध्ये बुधभूषण घेऊन त्यांची ही प्रतिमा या पुण्यामध्ये खरं तर विद्येचं माहेरघर ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी त्यांचं अनावरण केलं गेलंय। डॉक्टर